हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बरसात अ लव्ह स्टोरी ह्या कथेचे 2 भाग बघितले. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच कथेचा पुढचा भाग पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. बरसात अ लव्ह स्टोरी भाग 3. दिल्लीतल्या एका पबमध्ये लाऊड म्युझिक चालू होतं. कितीतरी तरुण आणि तरुणी त्या म्युझिकवर मदहोश होऊन थिरकत होते. त्या सगळ्यांमध्ये ती देखील होती. अंगावर एक तोटका असा रेड कलरचा शॉर्ट वन पीस, हलके ब्राऊन कलरचे केस खालून कर्ल करून मोकळे सोडले होते. चेहऱ्यावर भडक मेकअप, पायात हाय हिल्स, हातात वाईनचा ग्लास घेऊन ती आपल्यातच मदहोश होऊन नाचत होती. तिथल्या कितीतरी तरुणांच्या हापापलेल्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या, पण तिला त्याची पर्वाच नव्हती. आता आता त्यातील तरुणांचे पावलं तिच्याच दिशेने पडू लागली आणि ते तिच्या आसपास तिला घेरून नाचू लागले. मधूनच तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. तिथेच एका चेअरवर सॉफ्ट ड्रिंकचा ग्लास घेऊन बसलेली तिची मैत्रीण आपल्या भल्या मोठ्या काळ्या भिंगाच्या चष्म्यातून आपल्या मैत्रिणीलाच पाहत होती. त्यातच ते मुलं ज्या पद्धतीने तिच्याशी वागत होते ते पाहून तर तिने डोक्यालाच हात लावला. तिला काळजी वाटत होती, आपल्या मैत्रिणीची नाही तर त्या तरुणांची, कारण लवकरच त्यांची धुलाई होणार होती. तिच्या अपेक्षेप्रमाणे दुसऱ्याच मिनिटाला त्यातल्या एकाची आर्त किंचाळी बाहेर पडली, तर दुसरा खाली जमिनीवर फेकला गेला होता. तो कंबर पकडून विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. तर पहिल्या तरुणाचा हात तिने तिच्या कमरेपासून काहीच इंचाच्या अंतरावर पकडला होता. तिची पकड एवढी घट्ट होती, तो तरुण अक्षरशः कळवळत हात सोडवण्याचा प्रयत्न करत होता. तिने त्यालाही एक उलट्या हाताची ठेवून दिली. तिचं ते जमदग्नीचं रूप पाहून बाकीच्यांनी कधीच धूम ठोकली होती आणि आता राहिलेले हे दोघं जीव मुठीत घेऊन तिथून पळत होते. पळतोस कुठे ए? तिने पळणाऱ्या तरुणाकडे पाहून एक शिवी हासडली. तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता. तिचा तो अवतार पाहून बाकीचेही बेदरून 4 पावलं तिच्यापासून बाजूला सरकले. तर पब मॅनेजरने हताश सुस्कारा सोडला, कारण हे रोजच होतं त्याच्यासाठी. कोणी ना कोणी तिची छेड काढत होतं आणि ती अशी रोज तिचा हात साफ करून घेत होती. तिने पुढे आलेले केस झटक्याने उडवले आणि तशीच तरातरा चालत ड्रिंक काउंटरवर आली आणि आता डायरेक्ट वाईनची बॉटलच तोंडाला लावली. तिची मैत्रीण हतबल होऊन तिच्याकडे पाहत होती. तिच्या हातून बॉटल घेण्याचंही तिचं धाडस झालं नाही. तिने एका दमात अर्धी बॉटल संपवली. माझी आई, बस कर ग आता, एक दिवस तरी सोडत जा ग त्या बिचाऱ्यांना, ती वैतागून म्हणाली. तसा तिने तिला एक रागीट लुक दिला. मी बोलते का त्यांना, या आणि माझ्या नादाला लागा. त्यांनाच हौस असते ह्या रतीकडून धुलाई करून घ्यायची, आणि तसेही नशीब लागतं रतीचे फटके खाण्यासाठी, ती तिला हलका डोळा मारत म्हणाली. तसं तिच्या मैत्रिणीने कपाळावरच हात मारून घेतला. हो रती माते, या पोरांना पाहून मध्येच तुमची मती कुठे जाते काय माहीत, ती तिच्यासमोर हात जोडत वैतागून म्हणाली. तशी रती खुदकन गालात हसली. अरे वा ढापणे, तू तर कविता करायला लागलीस ग. रती मती भारी हा, आवडलं मला. रती तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाली. ए बाई, माझं कौतुक नंतर, आधी घरी चल ग. किती वाजले बघ एकदा घड्याळ. वीरा तिला हातातलं घड्याळ दाखवत म्हणाली. ए नाही हा, आत्ता कुठे मूड आलाय मला, रती हात वर करत म्हणाली. अगं रती, बाबा ओरडतील ग मला वेळेत घरी नाही गेलो तर, ती टेन्शनमध्ये म्हणाली. त्यांना सरळ माझं नाव सांग, ती नसलेली कॉलर उडवत म्हणाली. आणि वीराने नकारार्थी मान हलवली. हो म्हणजे मला अजून शिव्या बसू देत, रती डोळे गोल गोल फिरवत म्हणाली. तुझं नाव वीरा कोणी ठेवलं काय माहीत, भित्री भागूबाई असायला हवं होतं.
किती घाबरतेस यार, रती राहिलेली वाईनची बॉटल डायरेक्ट तोंडाला लावत म्हणाली. ते काहीही असो, चल बरं, उठ ना आता. वीराने जवळजवळ ओढतच रतीला पबच्या बाहेर काढलं. तशी रती थोडीशी वैतागली. खूप वाईट आहेस यार तू. मैत्रीण आहेस की वैरीण बघून घेईन मी तुला, समजलं? रती नाटक करत म्हणाली. जबरदस्ती बाहेर आणल्यामुळे ती थोडीशी वैतागली होती. तिने बोलतच गाडीचा दरवाजा उघडला. ओ हॅलो मॅडम, कुठे? गुपचूप शेजारच्या सीटवर जाऊन बस. ड्रिंक केलंयस तू, गाडी मी चालवणार आहे. वीराने रतीच्या हातातून चावी ओढून घेतली. एवढ्याशा ड्रिंकने काही होत नाही ग, गाडी मीच चालवणार. तुला सेफली घरी पोहोचवलं म्हणजे बस ना. रतीने परत चावी तिच्या हातातून ओढून घेतली. ही एवढीशी वाटते तुला? बाई, मला माझं आयुष्य खूप प्यारं आहे ग. पुढच्या महिन्यात लग्न आहे माझं. मला तसंच नाही मरायचं, वीरा म्हणाली आणि तिने परत एकदा रतीच्या हातातून चावी ओढून घेतली. रती बारीक डोळे करून वीराकडे पाहत होती. नॉटी गर्ल, आत्तापासूनच हनीमूनचे स्वप्न पाहतेस हां हां? रती वीराच्या खांद्याला धक्का देत मिश्किलपणे म्हणाले आणि तिचं बोलणं ऐकून इकडे वीराचे डोळेच मोठे झाले. निर्लज्ज कुठली, मी लग्नाविषयी बोलते आणि तू कुठे जाऊन पोहोचलीस? वीराने वैतागून रतीला एक फटका दिला आणि म्हणाली. ती तशीच तरातरा चालत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली. तसा रतीनेही एक सुस्कारा सोडला आणि तीही नाईलाजाने वीरा शेजारी जाऊन बसली. वीराने तिच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली. आधी स्वतःचा आणि मग तिचा सीट बेल्ट लावला. गाडी स्टार्ट करत तिने रस्त्यावर घेतली. गाडीत बसल्यावर रतीने लगेच FM चालू केला. वीराने नकारार्थी मान हलवत गाडी चालवण्याकडे लक्ष केंद्रित केले. FM चालू करताच पहिलंच सॉन्ग लागलं आणि इकडे हसणारी रती लगेच सिरियस झाली. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले. वीरा रतीचं निरीक्षण करत होती. त्या गाण्याचे बोल रतीला अस्वस्थ करून गेले आणि एक जुनी जखम परत एकदा चिघळली. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. गाण्याचे बोल ऐकून रतीने डोळे मिटून घेतले आणि डोकं पाठीमागे सीटवर टेकवले. आत्तापर्यंत घेतलेली सगळी उतरली होती. तिचा तो उतरलेला चेहरा पाहून वीरालाच वाईट वाटलं. रती, ठीक आहेस ना तू? वीरा काळजीने तिला म्हणाली आणि तिने FM बंद करण्यासाठी हात पुढे केला, पण रतीने तो मध्येच पकडला. डोंट वरी, ठीक आहे मी, आणि कमजोर तर अजिबात नाही. रती चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली. पण डोळ्यांचं काय? ते तर तिच्या मनाची अवस्था स्पष्ट सांगत होते. आय नो, खूप स्ट्रॉंग आहे माझी रती. फक्त तिला माझ्यापासून काहीच लपवता येत नाही. विसरलेली दिसते बहुतेक ती. वीरा तिच्यावर नजर रोखत म्हणाली. तशी रतीने लगेच नजर चोरली. ढापणे, तुला सूट होईल असंच बोलत जा ग, उगाच सेंटी डायलॉग मारू नको, रती हसत म्हणाली. पण इकडे वीराचा चेहरा अजूनही गंभीर होता. तसे आता रतीच्या चेहऱ्यावरचे हसू देखील मावळले. रती आता काहीशा विचारात हरवत बाहेरचे लाईट्स पाहत तशी शांत बसून होती. वीरा अधेमध्ये तिच्याकडे पाहत होती. तिचा अंदाज घेत होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. रती, त्याला गरज आहे ग तुझी. तुला जायला हवं आता.
वीरा शांतपणे म्हणाली. पण रती अजूनही तशीच गप्प बसून होती आणि बाहेर पाहत होती. रती, मला माहीत आहे तू दाखवत नसली तरी तुला अजूनही फरक पडतो. वीरा तिचं असं शांत राहणं असह्य होऊन म्हणाली. नाही पडत मला फरक, समजलं? रती आता वीराकडे पाहत रागात म्हणाली. तसा वीरालाही थोडासा राग आला. हो का? मग आज सकाळपासून मूड का खराब आहे तुझा? स्वतःचं दुःख लपवण्यासाठी हे असं पबमध्ये येऊन ड्रिंक करायची, आपण किती खुश आहोत हे दाखवण्यासाठी उगाचच नाचायचं, आणि वरून स्वतःच्या भावना दुसऱ्यांना समजू नये म्हणून हा असा चेहऱ्यावर मेकअप फासायचा. काय अर्थ आहे रती याला? वीरा संतापून म्हणाली, कारण तिलाही रतीच्या मनाची अवस्था चांगली माहीत होती. वीरा, उगाच नको ते विषय काढून माझा मूड खराब करू नकोस ग. रती आता वैतागून म्हणाली आणि तिने डोक्याला हात लावला. तो ऑलरेडी खराब आहे रती. का मान्य करत नाहीस तू की शिवाय अग्निहोत्रीला जन्मठेपेची शिक्षा झाली याने तुटली आहेस तू पूर्ण? त्याच्यापासून लांब आल्यापासून तू जगणं विसरली आहेस रती. तुला चांगलंच माहीत आहे तूच अशी एकमेव व्यक्ती आहे जी त्याला यातून सही सलामत बाहेर काढू शकते. वीरा गाडीला ब्रेक मारत रतीला समजावत म्हणाली. एव्हाना रतीच्या बिल्डिंग खाली त्या दोघी पोहोचल्या होत्या. वीरा अजूनही आशेने रतीकडे पाहत होती, पण रती मात्र आता काहीही न बोलता सरळ गाडीच्या खाली उतरली आणि तिथून जाऊ लागली. तेवढ्यात वीराने तिला आवाज दिला. रती, फक्त एकदा तुझ्या मनाचं ऐक. ते तुला खोटं सांगणार नाही, कारण त्यालाही माहीत आहे त्याला तुझी गरज आहे. वीरा शेवटचा प्रयत्न करत रतीला समजावत म्हणाली. तशी रती आता जागीच थांबली आणि तिने मागे वळून वीराकडे पाहिलं तर वीरा पाणावलेल्या डोळ्याने रतीकडे पाहत होती. रती मात्र आता काहीही न बोलता तडक बिल्डिंगच्या आत शिरली. वीरा हतबल होऊन तशीच उभी होती. रती, मला माहीत आहे खूप जास्त दुखावली गेली आहेस तू, पण त्याच्यासाठी तुला तुझं दुःख बाजूला ठेवावंच लागेल आणि त्याची मदत करावीच लागेल. वीरा रतीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत स्वतःशीच म्हणाली आणि आता तिने तिचा मोबाईल काढून कुणाला तरी मेसेज सेंड केला. पलीकडून पुढच्याच मिनिटाला रिप्लाय आला. तो रिप्लाय पाहून आता वीराने एक दीर्घ श्वास घेतला आणि गाडीत जाऊन बसली. तिने गाडी चालू करत आता तिच्या घराच्या दिशेने घेतली. बरसात अ लव्ह स्टोरी ह्या कथेचा तिसरा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू.